पुढच्या 10 मिनिटात 50 बातम्यांचा घेऊयात नॉनस्टॉप आढावा। सर्वांना जीवन देणारा, निसर्गात नवचैतन्य आणणारा आणि देशाचं अर्थचक्र ज्याच्या भरोशावरती फिरतं तो मॉन्सून राजा अखेर काल केरळात दाखल झालाय। गेल्या काही दिवसांपासून केरळसह पश्चिम किनाऱ्यावरती जोरदार पाऊस कोसळतोय। अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झालाय। सगळ्या केरळवरती सध्या गर्द काळ्या मॉन्सूनच्या ढगांची गर्दी पाहायला मिळते। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, कुडाळ, दोडामार्ग, कणकवली, वैभववाडी, देवगडमध्ये काल रात्री जोरदार पाऊस झालाय। काल दिवसभर पावसाच्या सरी अधूनमधून सुरूच होत्या, मात्र रात्री 10 वाजण्याच्या सुमारास पावसाने अर्धा तास रिपरिप सुरू ठेवली। तिकडे रत्नागिरीत देखील पावसाच्या जोरदार सरी बरसल्या। रत्नागिरीसह राजापूर, चिपळूण, लांजाच्या किनारपट्टीच्या भागात मान्सूनपूर्व पावसाचा जोर चांगलाच बघायला मिळाला। अनेक भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झालाय। यामुळे रत्नागिरीसह अनेक भागातला वीज पुरवठा काही काळासाठी खंडित झाला होता। बीड शहरात काल रात्री वादळी वाऱ्यासह पाऊस झालाय, त्यामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या बीडकरांना थोडासा दिलासा मिळालाय। कालचा पाऊस मोसमातला पहिलाच पाऊस असल्यानं अनेकांनी या पावसात भिजण्याचा आनंदही लुटला। तिकडे पश्चिम महाराष्ट्रातल्या सांगलीमध्ये देखील सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू आहे, त्यामुळे वातावरणात चांगलाच गारवा निर्माण झालाय। पावसाच्या या सरींमुळे सांगलीकर सुखावले, तर कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात देखील अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे। बेळगावमध्ये देखील मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली। ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस इथं बरसला, त्यामुळे आता लवकरच मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। आता पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी। पुणे महापालिकेच्या स्थायी समितीनं मंजूर केलेल्या प्रकल्पाची योग्य प्रकारे अंमलबजावणी झालं तर पुणेकरांच्या नळाला आता 24 तास पाणी येणार आहे। 24 तास पाणी पुरवठा योजनेला स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता मिळाली आहे। पुढच्या 5 वर्षात हा प्रोजेक्ट पूर्ण होणं अपेक्षित आहे। शिक्षणापासून वंचित राहिलेल्या आणि शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहिलेल्यांना आता थेट 5वी, 8वी, 10वी आणि 12वीच्या परीक्षेला बसता येणार आहे। शिक्षणापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळ स्थापन करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतलाय। यापुढे सरकारकडून अनुदान मिळणाऱ्या शाळांमधल्या शिक्षक भरतीसाठी परीक्षा घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला। विशेष म्हणजे मेरिट लिस्टनुसार शिक्षकांची भरती केली जाणार असल्याचं शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सांगितलं। मुंबई महापालिकेच्या शाळेतील मुलांच्या स्वास्थ्यासाठी आणि पोषणासाठी 32 कोटी रुपये खर्च केले जातात, तरी देखील पालिकेच्या शाळेतील 34% विद्यार्थी कुपोषित असल्याचा धक्कादायक अहवाल प्रजा फाउंडेशननं सादर केलाय। त्याहून धक्कादायक बाब म्हणजे 2013च्या तुलनेत कुपोषित बालकांचं प्रमाण तब्बल 4 पटीनं वाढलंय। ऑलिम्पिकमध्ये रोईंग या क्रीडा प्रकारात भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या दत्तू भोकनळनं 12वीच्या परीक्षेत 53% मिळवत यश संपादन केलंय। भारतीय सैन्य दलात हवालदार पदावरती कार्यरत असलेल्या दत्तूनं अवघ्या 15 दिवसात परीक्षेची तयारी केली। घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे त्याला शिक्षण घेता आलं नव्हतं, मात्र आता 12वीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानं त्याचं पुढच्या शिक्षणाचं स्वप्न पूर्ण होणार आहे। नाशिकच्या वेदांत मुंदडा या दृष्टिहीन विद्यार्थ्याला 12वीच्या परीक्षेत 90.3% गुण मिळालेले आहेत आणि त्याच्या नेत्रदीपक कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत आहे। राज्यातील दिव्यांग आणि दृष्टिहीन विद्यार्थ्यांमध्ये वेदांत पहिला आलाय। शैक्षणिक क्षेत्राबरोबरच संगीत आणि क्रीडा क्षेत्रात देखील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या वेदांतला तबला विशारद तसंच सनदी अधिकारी होण्याची इच्छा आहे। 1 जूनपासून म्हणजेच उद्यापासून मुंबई विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयांमध्ये FY साठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे। 12वीचा निकाल कालच जाहीर झाला, त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांचं लक्ष FYचा प्रवेशाकडे लागलंय। त्यानुसार उद्यापासून ही प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे। कालच HSCचा 12वीचा निकाल जाहीर झालेला आहे। या निकालात पुणे विभागातून नगर जिल्ह्यानं बाजी मारली आहे। नगर जिल्ह्याचा यंदाचा निकाल 92.14% लागलाय। त्यातही मुलीच मुलांवरती भारी ठरल्या असून मुलींची टक्केवारी 94.94% तर मुलांची टक्केवारी 92.14 इतकी आहे। जिल्ह्यातून 61,271 विद्यार्थ्यांनी 12वीची परीक्षा दिली होती। यातील 56,457 विद्यार्थी पास झाले। अकोला जिल्ह्यातील माना इथं
12वीत कमी मार्क मिळाल्यामुळे निराश झालेल्या एका विद्यार्थ्यानं रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली आहे। पवन गवई असं या विद्यार्थ्याचं नाव असून त्याला 12वीत 40% गुण मिळाले होते। पवन हा मुंबईतील DY पाटील कॉलेजचा विद्यार्थी होता। यवतमाळमध्ये 12वीत 2 विषयात नापास झाल्याच्या नैराश्यातून एका विद्यार्थिनीनं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। सेवानगर भागात राहणाऱ्या कोमल चचाणेनं तिचा निकाल ऑनलाईन बघितला। इंग्रजी आणि अर्थशास्त्र विषयात आपण नापास झाल्याचं कळल्यानंतर तिनं राहत्या घरी आत्महत्या केली आहे। पनवेलच्या महात्मा कॉलेजमधील वेदिका ठाकेकर ही विद्यार्थिनी 95% गुण मिळवून 12वीच्या निकालात अव्वल आली आहे। कॉमर्स शाखेत शिकणाऱ्या वेदिकाला बुक कीपिंग या विषयात पैकीच्या पैकी 100 गुण मिळालेले आहेत, तर गणितात 99 गुण मिळाले। लवकरच चलनात 1 रुपयाची नोट येणार आहे। भारतीय रिझर्व्ह बँकेकडून या संदर्भात प्रसिद्धी पत्रक जारी करण्यात आलंय। नव्या नोटा चलनात आल्यानंतर देखील सध्या चलनात असलेल्या 1 रुपयाच्या जुन्या नोटा वैधच राहणार आहेत। नवीन नोट पुढच्या आणि पाठच्या दोन्ही बाजूनी गुलाबी आणि हिरव्या रंगाची असेल। कॅशलेस व्यवहाराचा नागपूर महापालिकेला चांगलाच फटका बसलाय, कारण मालमत्ता कर भरण्यासाठी 765 नागपूरकरांनी भरलेले धनादेश बाउन्स झालेत। बाउन्स झालेल्या धनादेशाची एकूण रक्कम 3,05,00,000 रुपये इतकी आहे। तूर खरेदीसाठी सरकारने दिलेली 31 मे पर्यंतच्या मुदतवाढीचा आजचा शेवटचा दिवस आहे। तरी आज नाफेडतर्फे राज्यात अखेरची तूर खरेदी केली जाणार आहे। त्यामुळे राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांची तूर खरेदी सरकारने केली आहे का, असा प्रश्न आता शेतकरी बांधव विचारतायत। आज तूर खरेदीची मुदत संपणार असली तरी यवतमाळमधील अनेक शेतकरी तूर खरेदीच्या प्रतीक्षेत आहेत। जवळपास विदर्भात अशीच काहीशी परिस्थिती बघायला मिळतेय। त्यामुळे जर आज तूर खरेदी झाली नाही तर उरलेल्या तुरीचं करायचं काय, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टींच्या आत्मक्लेश यात्रेचा समारोप झालाय। शेवटच्या दिवशी त्यांनी राजभवनावरती जाऊन राज्यपालांची भेट घेतली आणि त्यांनी राज्यपालांना आपल्या मागण्यांचं निवेदन दिलंय। शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, शेतमालाला हमीभाव द्यावा, स्वामीनाथन आयोग लागू करावा, अशा प्रमुख मागण्या यावेळी त्यांनी केल्या आहेत। सांगलीतल्या इस्लामपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शेतकरी मेळाव्याला पैसे देऊन गर्दी जमा केली होती, असा आरोप सांगली शहर राष्ट्रवादी काँग्रेसने केलाय। या संदर्भातला एक व्हिडिओ देखील राष्ट्रवादी काँग्रेसकडून जारी करण्यात आलाय। राज्यातल्या शेतकऱ्यांना माफक दरात वीज उपलब्ध करून देण्यासाठी सौर कृषी फीडर योजनेला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे। यामुळे राज्यात 5 वर्षात 1000 मेगावॅटची ऊर्जा बचत होणार आहे। अशा प्रकारची योजना स्वीकारणारं महाराष्ट्र देशातील पहिलं राज्य ठरलंय। यवतमाळच्या वारी, अहमदनगरच्या राळेगण सिद्धी इथं या प्रोजेक्टच्या पायलट प्रोजेक्टला सुरुवात होणार आहे। अंगणवाडी घोटाळ्यात महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडेंसोबतच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यावरही आम आदमी पार्टीनं बोट ठेवलंय। राज्य सरकारनं गुपचूपपणे महिला मंडळाचा वापर करून खासगी ठेकेदारांना काम करण्याची परवानगी मिळवून दिल्याचा आरोप आपच्या नेत्या प्रीती मेनन शर्मा यांनी केलाय। सध्या कोणत्याही निवडणुका तोंडावर नाही तरी देखील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसकडून नवी मुंबईकरांना बंपर असं गिफ्ट मिळालंय। पुढच्या 7 वर्षांसाठी नवी मुंबई महापालिका मालमत्ता आणि इतर करात कोणतीही वाढ करणार नसल्याची घोषणा गणेश नाईक यांनी केली आहे। नवी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात नाईक बोलत होते। 1970 सालापासून सिडकोनं संपादित केलेल्या जमिनी आता फ्री होल्ड करण्यात येणार आहेत। जुलैच्या मध्यावर्ती हा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवणार असल्याची माहिती सिडकोचे MD भूषण गगराणी यांनी सांगितलं। छत्रपती शिवाजी महाराजांचे 32 मण वजनाचं सुवर्ण सिंहासन रायगडावरती उभं करण्याचा निर्णय शिवप्रतिष्ठानने घेतलाय। त्याची सुरुवात करण्यासाठी येत्या 4 जून रोजी किल्ले रायगडावरती संकल्प सोहळा आयोजित करण्यात आलाय। शनी शिंगणापूर आणि त्र्यंबकेश्वरमध्ये आंदोलन केल्यानंतर भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंनी अकोले तालुक्यातील कोतुळ गावात आंदोलन केलंय। कोतुळ गावातील मोठे बाबा मंदिरामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून महिलांना प्रवेश बंदी होती, तर आंदोलन करून तृप्ती देसाई यांनी या मंदिरातही महिलांना प्रवेश मिळवून दिलाय। येत्या 6 जून रोजी किल्ले रायगडावरती तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न होणार आहे।
आणि लाखो शिवप्रेमी तिथं उपस्थित राहण्याची शक्यता आहे। यावेळी अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समितीच्या वतीनं तिथीनुसार हा सोहळा साजरा करण्यात येणार आहे। क्षुल्लक कारणावरून 15 ते 20 गुंडांनी पुणे सोलापूर पॅसेंजरमधील प्रवाशांना बेदम मारहाण केली आहे। सोमवारी झालेली ही घटना एका प्रवाशानं मोबाईल फोनच्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड केली आहे। मारहाण करणाऱ्यांचा त्यामुळे पर्दाफाश झाला। या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला असून 10 जणांना अटकही करण्यात आली आहे। डोंबिवलीत जागेच्या वादातून विक्रांत केणे उर्फ बाळू नावाच्या तरुणाची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे। प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार 4 जणांनी विक्रांतला कामाच्या बहाण्यानं घराबाहेर बोलावलं। विक्रांत बाहेर आल्यानंतर त्याला मारहाण करण्यात आली। स्थानिकांनी विक्रांतच्या मदतीसाठी धाव घेतली, मात्र हल्लेखोरांनी त्याच्यावरती गोळी झाडून पळ काढला। नाशिकच्या एकलहरे औष्णिक वीज केंद्राजवळ एका महिलेचा जळालेल्या अवस्थेतला मृतदेह सापडलाय। स्थानिकांनी याबाबत माहिती देताच पोलिसांनी याचा तपास सुरू केलाय। ही महिला 25 ते 30 वर्षांची असावी असा अंदाज वर्तवण्यात येतोय। कोल्हापुरात चक्क घराबाहेर कुत्र्याला बेशुद्ध करून चोरी केल्याचा प्रकार घडलाय। वीज वितरण महामंडळातील निवृत्त अधिकारी विद्याधर पटवर्धन यांच्या घरी ही चोरी झाली आहे। देवकर पाणंद येथील पांडुरंग नगरीत राहणारे पटवर्धन 4 दिवसांसाठी अलिबागला गेलेले असतात चोरट्यांनी हा डाव साधलाय। 2008 मध्ये जालन्यात झालेल्या दंगली प्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयानं मुख्य आरोपी शेख ख्वाजा शब्बीर कुरेशी याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे, तर 21 जणांना दोषी ठरवून त्यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे। याशिवाय 3 जणांना 10 वर्षांची तर 17 जणांना कैदेची शिक्षा सुनावण्यात आली आहे। नांदेडचे पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना रुजू झाल्यापासून पोलिसांनी धडक कारवाईला सुरुवात केली आहे। नांदेडमध्ये अनेक रेती माफिया बिनदिक्कतपणे रेती तस्करी करत होते, पण आता मीना यांनी रेती तस्करांना गंभीर इशारा दिलाय। हिंगोलीत ऐन लग्नात वऱ्हाडी मंडळीत पिण्याचं पाणी देण्यावरून मारामारी झाली। हिंगोलीच्या बाळापूरमध्ये ही घटना घडली। मंगलाष्टक सुरू असताना गोंधळ उडाल्यानं सगळीकडे पळापळ झाली। दरम्यान थोड्या वेळातच परिस्थितीवरती पोलिसांनी नियंत्रण मिळवलं आणि त्यानंतर मारामारीचं विघ्न पार करत हा आगळा वेगळा विवाह सोहळा पार पडला। नवी दिल्लीत IAS अधिकाऱ्याचा बुडून मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली आहे। स्विमिंग पूलमध्ये बुडून आशिष दहिया या IAS अधिकाऱ्याचा मृत्यू झालाय। सोमवारी रात्री ही घटना घडली। एक महिला अधिकारी पाय घसरून स्विमिंग पूलमध्ये पडली होती। तिला वाचवण्यासाठी आशिषनं त्याच्या काही मित्रांसह स्विमिंग पूलमध्ये उडी मारली। यावेळी महिलेला वाचवण्यात आलं, मात्र आशिष यांचा यात मृत्यू झालाय। आठवडी बाजारात दुभत्या जनावरांच्या खरेदी विक्रीवरती बंदी घालण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला मद्रास हायकोर्टानं स्थगिती दिली आहे। 4 आठवड्यांसाठी ही स्थगिती देण्यात आली आहे। केंद्र आणि राज्य सरकारनं यावरती 4 आठवड्यात कोर्टासमोर भूमिका मांडावी असे निर्देश हायकोर्टाने दिले। अयोध्येतील वादग्रस्त मशिदीचा ढाचा पाडल्याप्रकरणी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि उमा भारती यांच्या विरोधात आरोप निश्चित करण्यात आलेत। सीबीआयच्या विशेष न्यायालयानं भाजपच्या दिग्गज नेत्यांविरोधात गुन्हेगारी कारस्थान रचल्याचा आरोप निश्चित केला आहे। लालू प्रसाद यादव यांचे चिरंजीव आणि बिहारचे स्वास्थ्य मंत्री म्हणजेच आरोग्य मंत्री तेज प्रताप यादव यांनी त्यांच्या घराच्या मागील बाजूस राहणाऱ्या गोरगरीब लोकांच्या झोपड्या तोडलेल्या आहेत। ज्योतिषांच्या सल्ल्यामुळे तेज प्रताप यांनी हा प्रताप केल्याचं आता समोर येतंय। 4 देशांच्या दौऱ्यावरती असलेल्या मोदी यांनी मंगळवारी जर्मनीत चॅन्सलर अँजेला मर्केल यांच्यासोबत विविध विषयांवरती चर्चा केली। यावेळी भारत आणि जर्मनीनं 8 महत्त्वाच्या करारांवरती स्वाक्षऱ्या केल्या। भारत आणि जर्मनी हे दोन्ही देश मेड फॉर ईच अदर असल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले। NDA म्हणजेच राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 132व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ काल पार पडला। त्यानिमित्तानं ही परेड आयोजित करण्यात आली। नौदल प्रमुख सुनील लांबा यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून हजर होते। आपल्या राज्यातल्या 6 जिल्ह्यात 1 लाखांपेक्षा अधिक लोक लठ्ठपणानं त्रस्त असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय। महाराष्ट्र राज्य सरकारकडून राबवण्यात आलेल्या आरोग्य शिबिरामुळे ही माहिती उघडकीस आली आहे। पुण्यातल्या अमित म्हस्के यांचा 16 वर्षांचा मुलगा तेजसचा 24 मे रोजी अपघात झाला। अपघातात ब्रेन डेड झालेल्या तेजसचे अवयवदान करण्याचा स्तुत्य निर्णय त्यांच्या कुटुंबियांनी घेतलाय।
तेजसची लहान बहीण तनिष्का ही दृष्टीहीन आहे. तनिष्का अंध असल्यानं दिव्यांगांच्या गरजांची जाणीव म्हस्के कुटुंबाला होती. त्यातूनच त्यांनी अवयवदानाचा कौतुकास्पद असा निर्णय घेतलाय. महाराष्ट्राला हागणदारी मुक्त करण्यासाठी राज्य सरकारच्या पाणीपुरवठा विभागाकडून दरवाजा बंद अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. हागणदारी मुक्त तसंच संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात जिल्हा स्तरावरती प्रथम येणाऱ्या ग्रामपंचायतींना यावेळी पुरस्कार प्रदान करण्यात आले. 2010 वर्षांची अखंड परंपरा असलेल्या संत मुक्ताबाईंच्या पालखीचं जळगाव जिल्ह्यातील मुक्ताई नगर इथून मंगळवारी प्रस्थान झालं. वारकरी संप्रदायाचा आराध्य दैवत असलेल्या विठुरायाच्या दर्शनासाठी आषाढी वारीसाठी दरवर्षी संतांच्या पालख्या आणि दिंड्या जात असतात. आपल्या नवनवीन ड्रेसेसमुळे बॉलिवूडची देसी गर्ल नेहमीच चर्चेत राहिली आहे. मात्र काल प्रियंका चोप्रा हिनं पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. यावेळी तिनं घातलेल्या पांढऱ्या वन पीसवरून सोशल मीडियावरती तिची उगाचच खिल्ली उडवण्यात आली आहे.